विवेकानंदांनी म्हणजे भारताबद्दलचं भविष्य आहे तर विवेकानंदांनी सगळ्यांनीच केलेलं आहे. विवेकानंदांची इच्छा चालली आहे की भारत हा विश्वगुरू होणार. विवेकानंदांची इच्छातनं आलेले आहे, योगी अरविंदांची इच्छातनं आलेले आहे, सावरकर म्हणालेले आहे. आणि विवेकानंदांच्या इच्छात एक आलेले आहे. शिष्याशी बोलताना ते म्हणाले की एखादा साधा किडा असेल, गांडूळ असेल, त्या गांडुळाला जर काळी टोचली तर तो सुद्धा रजगार करतो, उंच मान वळवळतो. तर असं ही चेतना आहे, हीच चेतना आहे. संघर्ष करणे ही चेतना आहे आणि आम्ही संघर्षच विसरलो नाही. तर संघर्ष ही चेतना असल्यामुळे विवेकानंद म्हणाले की या चेतनेचा विकास झाला पाहिजे. मी समर्पित होणं वेगळा आणि मी गुलाम होणं वेगळं. गुलाम आणि समर्पित आहे याच्यामध्ये प्रचंड अंतर आहे. तर आपला समज गुलाम आहे तो निश्चित पडू नये, त्याला काय करायचं नाही वाटत नाही, त्यांच्या मनात बोसट झालेली आहे. तर जी ताकद त्या बिचार गांडुळामध्ये असते, काढल्यावर तो मानवरती करतो आणि संघर्ष करण्याचा प्रयत्न करतो, ती आज आपल्यामध्ये नाही. तर ती निर्माण झाली पाहिजे समाजामध्ये. आणि ही निर्माण म्हणून त्यांनी काय सांगितलंय की त्यांनी राज्यसत्तेला याला सगळ्यांना महत्व दिलं नाही, असं नाही, खूप महत्व दिलं. ते म्हणाले की जगाचा इतिहास काय सांगतो, जगाचा इतिहास असं सांगतो की ज्या राष्ट्राकडे शास्त्रशक्ती आहे, शस्त्रशक्ती, शास्त्रशक्ती म्हणजे तत्वज्ञान, शस्त्रशक्ती आणि वैभव, या तीन गोष्टी सामर्थ्य ज्या राष्ट्राकडे आहे ते राष्ट्र जगात राहिले. आणि त्याच्यामुळे त्या तीन गोष्टी समाजात आणि शासनात असल्या पाहिजे. तर असं शासन निर्माण झालं पाहिजे की जे शासन सबल असेल, सशक्त असेल, आपलं हिंदू तत्वज्ञान, वेदांत तत्वज्ञान चालणार असेल, त्याचबरोबर त्याला शास्त्रने समृद्ध असेल आणि समाज वैभव संपन्न असेल आणि समाजामध्ये क्रिएटिव्हिटी खूप असेल, क्रियामध्ये कर्म करण्याची खूप ताकद असेल. अशा सगळ्याचा जो काही तयार होईल तो सगळा म्हणजे परमवैभव हिंदू राष्ट्र असेल. ते समाजाच्या सामान्यातल्या सामान्य माणसाला, दुर्बलात सामान्याच्या शेवटच्या घटकाला सुद्धा मी या जगात राज्य करणारा ही उर्मी असेल. मग मी काय करतोय, तर मी आज रस्त्याच्या कडेला बसून मी माझं चपलाचं दुकान चालवतोय, चपला मी शिवतोय, पण माझं हे माझं रोजचं पोट भरण्याचं काम आहे. पण माझ्याशी जर कोणी गप्पा मारायला मिळतं त्याला विजन काय की आपल्याला जगावरती राज्य करायचं.